नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं सायन्स बाय राहुल देशमुख या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे बघा, तो आपण यासाठी बनवत आहे की या व्हिडिओमध्ये आपल्याला स्टेट बोर्ड स्ट्रॅटेजी आपल्याला काय असावी, स्टेट बोर्डाचे चॅप्टर्स कसे वाचावे, स्टेट बोर्डची कुठली कुठली पुस्तकं वाचावी हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। ठीक आहे, तर या अनुषंगाने ही स्ट्रॅटेजी पण आहे आणि आपण एक नवीन बॅच लॉन्च करत आहे बघा। ती आहे बघा आपली ऑनलाईन बॅच सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान स्टेट बोर्ड बॅच, कंप्लीट स्टेट बोर्ड बॅच 6वी ते 10वी। ओके, 2 मिनिटं फक्त सांगतो या बॅच विषयी। ही बॅच लॉन्च करण्याचा उद्देश काय बघा की आपण चॅप्टर वाईज शिकवणी घेणार आहोत। का असं? कारण आजकालच्या परीक्षा ज्या आहेत बघा, राज्यसेवा, कंबाईनची परीक्षा, रेल्वे, संयुक्त पूर्व परीक्षा, SSC, जी सगळ्या परीक्षा ज्या जवळजवळ परीक्षा आहे त्या प्रत्येक परीक्षेमध्ये सायन्सचे प्रश्न येत आहेत। ओके, आणि ते प्रश्न बेसिक स्टेट बोर्डावर येत आहेत। NCERT स्टेट बोर्ड बऱ्यापैकी सेमच आहे डाटा त्याच्यामध्ये आजकाल, त्याच्यामुळे लक्षात ठेवा हे अभ्यास करणं खूप गरजेचं झालं आहे बघा। तर याच्यामध्ये कुठली कुठली पुस्तकं वाचावी? ओके, आता ही जी मी बॅच घेणार आहे या बॅच मध्ये मी लाईन टू लाईन शिकवणार आहे, सगळ्या घटकाच्या ट्रिक्स पण सांगणार आहे आणि एकदा तुम्ही ही बॅच केली की पुन्हा तुम्हाला कुठलंही पुस्तक स्टेट बोर्डाचं वाचण्याची गरज नाही। ठीक आहे, एकदम लाईन टू लाईन, एक बुक इकडे एक बुक तुमच्याकडे, असं आपण जाणार आहोत। ठीक आहे, पण ठीक आहे, हे झालं आपलं स्टेट बोर्डचं। पण आता नेमकी स्ट्रॅटेजी आपली काय असली पाहिजे, स्टेट बोर्डची कुठली कुठली पुस्तकं महत्त्वाची आपल्याला लक्षात ठेवा। तर लक्षात ठेवा स्टेट बोर्ड का महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सायन्स आहे। सायन्स हा जो विषय आहे बघा, हा टेक्निकल विषय आहे। टेक्निकलचा अर्थ काय होतो, याला बेसिकची गरज असते। बेसिक म्हणजे समजा एक्झाम्पल बघा, मला सांगा जर आपण 6वीचा मॅथचा अभ्यास केला नाही तर आपल्याला 7वीचा मॅथ येणार नाही, 8वीचंच मॅथ मला माहित नाही, मला 10वीचं मॅथ्स येणार नाही। कारण मॅथ्स असा विषय हा एक टेक्निकल विषय आहे ज्यामध्ये बेसिकची गरज लागतं। सेम सायन्सची गोष्ट आहे, सायन्सचा अभ्यास करण्यासाठी मला 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वीचं बेसिक क्लिअर पाहिजे, तेव्हा मला 11, 12चं चांगलं येईल। ठीक आहे, म्हणजे मला म्हणायचं आहे की 6वी ते 10वी जी बुक्स आहेत बघा, ही खूप महत्त्वाची आहे। साधारणतः 80% प्रश्न यातनं येतात। लक्षात ठेवा 80% प्रश्न स्टेट बोर्डातनं डायरेक्ट इनडायरेक्ट परीक्षांमध्ये येतात। फक्त 20% प्रश्न जे आहेत बघा थोडेसे 11, 12 असतात, पण तरी ते प्रश्न आपण स्टेट बोर्डच्या आपल्या बेसिक नॉलेजवरनं अप्लाय करून वापरून क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो। ठीक आहे, तर त्या अनुषंगाने बघा नेमकं काय वाचलं पाहिजे हे आपल्याला लक्षात घ्यायचं। ठीक आहे, आता बघा कोणती कोणती बुक्स महत्त्वाची आहे लक्षात ठेवा। आपण जर स्टेट बोर्ड पाहिलं, स्टेट बोर्ड, ओके, स्टेट बोर्ड स्पेशली आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड, ओके, याच्यामध्ये आपला 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी पार्ट 1 आणि 10वी पार्ट 2 असे बघा एकूण बुक्स किती आहे बघा, 1 2 3 4 5 6 असून आपल्याला एकूण आपल्याला 6 पुस्तके अभ्यास करायची आहे, जी खूप जास्त महत्त्वाची पुस्तक आहे। ठीक आहे, कोणती पुस्तक आहे बघा, तुम्हाला मी दाखवतो, माझ्याकडे सेट आहे हा सेट तुम्हाला मी सेम PDF मध्ये आपल्या बॅच मध्ये देईल। ओके, सध्या लक्षात ठेवा बघा हा सेट आहे बघा, बुक्स 6वी बघा, 6वीचं बुक आहे। मुद्दाम तुम्हाला पुस्तकं दाखवत आहे मी, कारण काय बऱ्याच मुलांकडे जुनी पुस्तकं सुद्धा आहेत। ठीक आहे, बघा 6वीचं बुक आहे, मी इमेज पण दाखवतो। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 6वी नंतर हे बघा, हे बुक 7चं बुक आहे, 7वीचं बुक आहे। त्याच्यानंतर हे आपल्याकडे 8वीचं बुक आहे, त्याच्यानंतर 9वीचं थोडंसं मोठं बुक आहे बघा या ठिकाणी। ओके, त्याच्यानंतर बघा हे 10वी पार्ट 1चं सायन्सचं बुक आहे आणि त्याच्यानंतर बघा हे शेवटचं 10वी पार्ट 2चं बुक आहे। ठीक आहे, बघा अशा प्रकारची एकूण 6 पुस्तकं आहे। मला सांगा आपण जर 6 पुस्तकं कंपाईल केली बघा, सगळ्यांना दिसतात बघा याच्याकडे बघा, म्हणजे एवढी जाड पुस्तकं आहेत, एवढी जाड। मग याचा जर आपण पूर्ण अभ्यास केला साधारणतः आपल्याकडे एवढं मोठं पुस्तक होणार आहे। जर आपण पूर्ण पुस्तक एकत्र याला बांधलं आपण, आपल्याकडे एवढं मोठं पुस्तक होणार आहे। म्हणजे मला सांगा आपल्याकडे एवढा सायन्सचा खजिना असताना दुसरं पुस्तक वाचणं योग्य आहे का? अजिबात नाही। मग लक्षात ठेवा आपल्याला काय करायचं आहे, लाईन टू लाईन, चॅप्टर टू चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे। ओके, हे मी बॅचमध्ये तुमचं घेईलच, पण सध्या आता घरी तुम्ही अभ्यास कसा करायचा, याचा अभ्यास कसा करायचा, पुस्तक घेऊन वाचायचं? अजिबात नाही। पहा अभ्यास काय करायचा बघा, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। ओके, सगळ्यांना पुस्तकं कळली आहेत, कोणती पुस्तकं अभ्यासायची? तर लक्षात ठेवा, एकदा मी याला पुन्हा रिवाइज करतो, कोणती पुस्तकं सगळ्यात महत्त्वाची आहेत। तर इमेज बघा, आपल्याला महत्त्वाची पुस्तकं आहे स्टेट बोर्डची नवीन पुस्तकं बघा। मग ही पुस्तकं आपल्या स्क्रीनवर आहेत बघा, हे 6वीचं बुक आहे, येलोइश कलरचं बुक आहे। ओके, 7चं कलर थोडंसं ब्राऊन किंवा भगव्या रंगाचं पुस्तक आहे आणि 8वीचं पुस्तक थोडंसं ब्लूइश कलरचं पुस्तक आहे। लक्षात ठेवा पुस्तकाचे कलर्स पाहू नका, पुस्तकाचे ॲडिशन बघा, लेटेस्ट कुठलं पुस्तक आहे, नवीन ॲडिशन्स कुठली आहे। ठीक आहे, बघा 6वी, 7वी, 8वी 3 पुस्तकं आहे। पुस्तकांचं नाव काय, सामान्य विज्ञान,
जनरल सायन्स जनरल सायन्स जनरल सायन्स, ठीक आहे. पण लक्षात ठेवा इथपासून पुढे जी पुस्तक आहे बघा आपली, बघा 9वीचं पुस्तक, त्याच्यानंतर 10वीचं पार्ट 1, 10वीचं पार्ट 2, या बुकवर काय नाव आहेत बघा, तर बघा या बुकवर नाव आहे विज्ञान तंत्रज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान, म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. म्हणजे याचा अर्थ सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान असं दोन्ही हा कंबाईन विषय आहे. जरी सिलेबसमध्ये सामान्य विज्ञान असेल 10वी पर्यंत, त्यात टेक्नॉलॉजी आपोआपच येतं, आणि जरी टेक्नॉलॉजी असेल तर सामान्य विज्ञान आपोआपच येतं. म्हणजे याचा अर्थ जनरल सायन्स टेक्नॉलॉजी हे वेगळं नाहीये, एकच आहे. फक्त विज्ञान तंत्रज्ञानामध्ये थोडासा अप्लाइड पार्ट असतो, ठीक आहे. सगळ्यांना एकूण पुस्तकं कळली. बघा ही एकूण पुस्तकं आपल्याकडे किती आहेत, 6 पुस्तकं एकूण आहेत. 6वी 7वी 8वी 9वी 10वी 5 वर्ग, मात्र 10वीच्या वर्गामध्ये 2 पुस्तकं असल्यामुळे आपल्याला एक एक्स्ट्रा पुस्तक आहे बघा. अशी एकूण 6वी 7वी 8वी 9वी 10वी पार्ट 1 पार्ट 2 अशी 6 पुस्तकं आपल्याला अभ्यास करायची आहे, थरो, लाईन टू लाईन, ठीक आहे. आता बघा ही वाचायची कशी, तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बघा विज्ञान तंत्रज्ञान किंवा सामान्य विज्ञानाचा अभ्यास करताना सामान्य विज्ञानामध्ये कुठले कुठले विषय येतात हे आपल्याला माहित पाहिजे. तर लक्षात ठेवा परीक्षा कुठली असू द्या, परीक्षा कोणतीही असू द्या, तुम्हाला अभ्यास करताना सामान्य विज्ञानाचे एवढे सब टॉपिक्स अभ्यास करता आले पाहिजे. बघा जनरल सायन्स सामान्य विज्ञान, या टेक्नॉलॉजी पण ऍड ऑब्विसली होईल, या तंत्रज्ञान पण ऑलरेडी असणारच आहे, कारण तंत्रज्ञान हा अप्लाइड पार्ट आहे. जोपर्यंत बेसिक सायन्स माहीत नसतं तोपर्यंत तुम्हाला टेक्नॉलॉजीचा अभ्यास करता येणार नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे. बघा आपण वाचूयात. बघा बायोलॉजी, बॉटनी, झूलॉजी, हायजीन, फिजिक्स आणि केमिस्ट्री, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, आरोग्यशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र. लक्षात ठेवा असे 6 सब टॉपिक आपल्याला पाहायला मिळतील. बघा एखादी परीक्षा असेल त्यात हे टॉपिक दिलेले असतील सिलेबसमध्ये, एखादी परीक्षा असेल त्यामध्ये हे टॉपिक देत नाहीत, फक्त जनरल सायन्स किंवा टेक्नॉलॉजी असे शब्द वापरतात. ओके, लक्षात ठेवा हे जे 6 पॉइंट आहे किंवा आपला विषय आहे हा कोणत्या एक्झामला महत्त्वाचा आहे. सगळ्या परीक्षा बघा MPSC आणि UPSCच्या सगळ्या परीक्षा, आता UPSCच्या परीक्षा कुठल्या, तर बघा CDS माहिती आहे, CDS आणि NDA याला उपयुक्त असणार, लक्षात ठेवा हा विषय. ओके, UPSCची पूर्व परीक्षा, सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा, UPSCची परीक्षा जी असते प्री परीक्षा त्याला आहे. त्याच्यानंतर बघा UPSC मध्ये CAPFची परीक्षा असते, बघा CAPFची परीक्षा असते, इथे लिहू आपण CAPFची परीक्षा आहे. ओके, नंतर आपली सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा UPSCची जी आहे IAS IPSची परीक्षा असते, त्याला सुद्धा सायन्स आहे प्रिलिम्सला. त्याच्यानंतर MPSC मध्ये बघा, MPSC मध्ये मग आपण लिहू नागरी सेवा, म्हणजे राज्यसेवा आपली नागरी सेवा, सिव्हिल सर्व्हिसेस. ओके, त्याच्यानंतर बघा संयुक्त पूर्व परीक्षा, गट ब, संयुक्त ग्रुप बी आणि ग्रुप सी म्हणजे कंबाईनची परीक्षा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची परीक्षा कुठल्या, तर बघा रेल्वेची परीक्षा. रेल्वेची कुठलीही परीक्षा असो, तुम्हाला सायन्स खूप जास्त महत्त्वाचं आहे, यातनं प्रश्न येतील तुम्हाला, या टॉपिकचे प्रश्न येतील. ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट SSCची परीक्षा बघा, याच्यामध्ये सुद्धा सायन्स महत्त्वाचा आहे. आणि त्याचप्रमाणे सगळ्या सरळ सेवा, लक्षात ठेवा सगळ्या सरळ सेवा, सगळ्या इंजिनिअरिंग सेवा, तांत्रिक सेवा, आरोग्य सेवक, ओके, फॉरेन्सिक सायन्स, अशा ज्या सगळ्या परीक्षा आहेत त्या सगळ्या परीक्षेमध्ये जिथे सायन्स आहे ते सायन्स तुम्हाला जनरल सायन्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा बायोलॉजी, बॉटनी, झूलॉजी, हायजीन, फिजिक्स, केमिस्ट्री याच्या अंडरच पाहायला मिळेल. ठीक आहे, मग लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. जनरल सायन्स जरी म्हटलं तरी 6 सब टॉपिक आहेत. पण आता एक पॉईंट नोट करून ठेवा. बघा जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी, सजीवांचा अभ्यास. सजीव मुख्यतः 2 आहेत, वनस्पती आणि प्राणी. याचा अर्थ प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र हा बायोलॉजी मधला एक घटक आहे, लक्षात ठेवा. हा बायो मधला सब टॉपिक आहे, लक्षात ठेवा 2. ओके, वनस्पती प्राणी सजीव आहेत. ओके, आणि सजीवांचं आरोग्य आपण लक्षात घेतो. आरोग्य सजीवांना असतं, सजीवांना रोग असतात, म्हणून जीवांच्या अभ्यासामध्ये आरोग्यशास्त्र हा पण एक टॉपिक आहे. आरोग्यशास्त्र म्हणजे हायजीन, हा टॉपिक सुद्धा एक बायोचा सब टॉपिक आहे. म्हणजे मला असं म्हणता येतं जेव्हा बायोलॉजी शब्द येईल त्याच्यामध्ये बॉटनी, झुलॉजी आणि हायजीन येणारच आहे. ओके, जेव्हा शब्द येईल जीवशास्त्र त्याच्यामध्ये वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, आरोग्यशास्त्र येणारच आहे, लक्षात ठेवा. ओके, म्हणजे आपण काय करू बघा, आता जर मी हे 3 टॉपिक समजा कट जरी करून टाकले आणि मला फक्त एक टॉपिक मिळाला बायोलॉजी, याचा अर्थ यात बॉटनी पण आहे, झुलॉजी पण आहे आणि हायजीन पण आहे. ओके, मग लक्षात ठेवा इथून पुढे जेव्हा तुम्हाला मी सिलेबस सांगेल तेव्हा फक्त 3च टॉपिक लक्षात ठेवायचे. कुठले तर बघा जनरल सायन्सचा अभ्यास करताना बघा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. जनरल सायन्सचा अभ्यास करताना बघा जनरल सायन्स सामान्य विज्ञानाचा अभ्यास करताना तुम्हाला सगळ्यात मेन कुठलं बघा, बायोलॉजी, जीवशास्त्र. ओके, दुसरं फिजिक्स. ओके, आणि तिसरं
केमिस्ट्री. मग तुम्हाला अशा 3 प्रकारामध्ये याचं विभाजन करायचं आहे. ओके, म्हणजे बघा, म्हणजे जर मी 6वी 7वी 8वी 9वी 10वी पार्ट 1 10वी पार्टची पुस्तकं जर मी वाचत असेल तर मला यातलं काय वाचायचं आहे, मला सेपरेट चॅप्टर काढायचे आहे बायोलॉजीचे, सेपरेट फिजिक्सचे, सेपरेट केमिस्ट्रीचे, आणि तशा प्रकारे अभ्यास करायचा आहे. ओके, बघा 2 स्ट्रॅटेजी आहेत. एक तर काय करा, एक तर बायोचा टॉपिक घ्या, तो एक टॉपिक 6वी 7वी 8वी 9वी 10वी मध्ये कसा आहे त्याप्रमाणे अभ्यास करा. किंवा दुसरा पॉइंट आहे बायोलॉजी जे फक्त 6वी मध्ये आहे ते चॅप्टर पहिले अभ्यासा. ठीक आहे, तर बघा मग मी तुम्हाला दोन्ही पण स्ट्रॅटेजी दिल्या आहेत. कोणत्या टॉपिकचं कुठलं चॅप्टर हे मी तुम्हाला कंपाईल करून दिलेलं आहे. पण जेव्हा तुम्हाला मी शिकवेल बॅचमध्ये तेव्हा मी काय करणार आहे, मी जाईल चॅप्टर वाईज. म्हणजे 6वीचं बुक आहे त्यातलं फिजिक्स पहिले घेऊन टाकेल, मग केमिस्ट्री घेऊन टाकेल, मग बायोलॉजी घेऊन टाकेल. 6वी संपलं, 7th मध्ये या फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, असं आपण जाऊ वर्गावाईज. तुम्ही चॅप्टर वाईज नंतर जाऊ शकता, पहिले वर्गावाईज आपल्याला जायचं आहे. का जायचं वर्गावाईज बघा, कारण बेसिक्स पहिले कव्हर होईल, एक पुस्तक कव्हर होईल, आपला कॉन्फिडन्स वाढेल. ठीक आहे, बघा मग तुम्हाला असाच अभ्यास करायचा आहे. एक पुस्तकं संपवा, पण ते चॅप्टर वाईज संपवता, ते या 3 सब्जेक्ट वाईज संपवा. ओके, आय होप सगळ्यांना एवढा पॉईंट समजला असेल. हा चला, मग आता बघा बुक्स कुठली सगळ्यांना कळलेली आहे. ओके, सिलेबस सगळ्यांना कळलेला आहे. परीक्षा कुठली असू द्या याच्याशिवाय तुम्हाला कुठलाही याचा सिलेबस तुम्हाला पाहायला मिळणार नाही दुसरा. एनसीईआरटीची बुक सुद्धा आहेत, पण स्टेट बोर्डची बुक आपल्याला महत्वाची आहेत. का बरं महत्वाची स्टेट बोर्डची बुक्स, कारण ही बुक्स नवीन आहेत, डाटा खूप मोठा याच्यामध्ये आहे. एनसीईआरटीच्या तोडीची पुस्तकं ही आपल्याला पाहायला मिळतात. ओके, एकदा पुन्हा बुक्स मी तुम्हाला सांगतो. बघा 6वी 7वी 8वी ही 3 बुक्स, त्याच्यानंतर 9वी 10वी पार्ट 1 10वी पार्ट 2 ही 3 बुक्स, असे 6 बुक्स आपल्याला सर्वात पहिले अभ्यास करायची आहे. ओके, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी याप्रमाणे त्याचा आपला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, आता बघा, आता अभ्यास करताना आपल्या बॅचमध्ये स्ट्रॅटेजी कुठली वापरली पाहिजे किंवा सेल्फ स्टडी कशी केली पाहिजे तुम्हाला सांगतो. बघा, आता बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री जर तुम्ही सगळ्या परीक्षांचा अभ्यास केला, समजा आपण एमपीएससी यूपीएससी कंबाईन सीडीएस सीएपीएफ रेल्वे एएलपी आरोग्य सेवा या सगळ्या परीक्षांमध्ये तुम्हाला साधारणतः बायो फिजिक्स केमिस्ट्री याच्यामध्ये काही सब टॉपिक्स आहेत 10. मी सगळे प्रश्न पाहिले, त्याच्यानुसार टॉपिक ठरवले आणि ते टॉपिक चॅप्टरला मॅच केले आणि टॉपिक वाईज चॅप्टर सेपरेट केले. असं तुम्हाला कंपाईल करून घ्यायचं आहे. ठीक आहे, पहा सगळ्यात पहिले बघा, आपण बघू कोणते टॉपिक बायोचे आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, बघा बायोलॉजी. चला बघा, समजा हे बायोलॉजी आहे. बघा बायोलॉजी स्टेट बोर्ड स्ट्रॅटेजी 6वी ते 10वी. काय करायचं बघा, पहिले मी टॉपिक काढलेले आहेत, 10 टॉपिक आहेत. बघा टॉपिक 1 मानवी संस्था. ओके, पेशी पोषण आरोग्य रोग वगैरे वगैरे. बघा हे असे 10 टॉपिक्स आपण काढलेले आहेत आणि हे 10 टॉपिक मध्ये हे टॉपिक चॅप्टर वाईज कसे आहेत हे तुम्हाला मी कंपाईल करून दिलं. बघा एक्झाम्पल बघा, समजा मानवी संस्था ह्युमन सिस्टीम्स हा एक टॉपिक आहे. हा टॉपिक आपला चॅप्टर वाईज कोणत्या क्लासमध्ये कसं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, बघा मला सांगा, हा बघा हा 6व्या वर्गाचं पुस्तक आहे. बघा एक आपलं 6व्या वर्गाचं पुस्तक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हे 6वीचं पुस्तक आहे, हे 7वीचं आहे, हे 8वीचं आहे, हे 9वीचं आहे, 10वी पार्ट 1 10वी पार्ट 2. मग मी काय करतो बघा, मी मानवी संस्था हा टॉपिक 6वी मध्ये कोणता आहे तर चॅप्टर नंबर 8 आहे, 7वी मध्ये चॅप्टर नंबर 12 आहे, 8वी मध्ये चॅप्टर नंबर 11 आहे, 9वी मध्ये चॅप्टर नंबर 15 आहे, 10वी पार्ट 1 मध्ये अजिबात आपल्याला बायोलॉजी पाहायला मिळत नाही, 10वी पार्ट 2 मध्ये चॅप्टर 2 आणि 3 आहे. म्हणजे बघा मी काय केलं, म्हणजे बायोचा पहिला टॉपिक मी 6वी पासून 10वी पार्ट 2 पर्यंत पूर्ण एकच चॅप्टर वाईज कंपाईल करून टाकला. असा आपला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, एक तर चॅप्टर वाईज जा, एक तर काय करा, एक तर 6वीचं फिजिक्स 6वीचं केमिस्ट्री 6वीचं बायोलॉजी असं करायचं. ठीक आहे, पहिले आपण अशा प्रकारे जाऊयात. ओके चला, हे पाहण्याच्या आधी आपण काय करू बघा, नेमके टॉपिक कुठले एक्झामसाठी महत्वाचे आहेत हे लक्षात ठेवा. ओके, कोणते टॉपिक महत्वाचे एक्झामसाठी हे लक्षात ठेवायचे, एकदा वाचून घ्यायचे. बघा मानवी संस्था. ओके, मानवी संस्था ह्युमन सिस्टीम्स पेशी सेल पोषण न्यूट्रिशन आरोग्य व रोग म्हणजे हेल्थ अँड डिसीज, जैवतंत्रज्ञान आणि उती म्हणजे बायोटेक्नॉलॉजी अँड टिश्यू, सजीवांचे वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल अँड प्लांट्स म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम, अनुवांशिकता म्हणजे हेरिडिटी, सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे मायक्रोबायोलॉजी, वनस्पतीशास्त्र म्हणजे बॉटनी आणि पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट. असे 10 टॉपिक आहेत, ज्या 10 टॉपिकवर तुम्हाला बायोमध्ये प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, टॉपिक नोट करून घ्या, पॉज करून याला स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, पुढला पॉईंट बघा, भौतिकशास्त्र फिजिक्स
बघा भौतिक राशी, फिजिकल क्वांटिटी, गतिबल दाब, मोशन फोर्स प्रेशर, कार्य ऊर्जा शक्ती यंत्रे, वर्क एनर्जी पॉवर मशीन, उष्णता म्हणजे हीट, गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशन, अवकाश तंत्रज्ञान म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजी, ध्वनी साऊंड, प्रकाश लाईट, संगणक तंत्रज्ञान म्हणजे कम्प्युटर टेक्नॉलॉजी, विद्युतधारा आणि चुंबकत्व, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. बघा हे साधारणतः 10 टॉपिक आपल्याला फिजिक्सचे पाहायला मिळतात, ज्यावर तुम्हाला सगळ्या परीक्षांमध्ये प्रश्न पाहायला मिळतील, सगळ्या परीक्षा. ठीक आहे, ओके. आणि तिसरा बघा आपला विषय केमिस्ट्री. याच्यामध्ये टॉपिक्स बघा पदार्थांची अवस्था, स्टेट्स ऑफ मॅटर, अणु आणि अणुची रचना, ॲटम्स आणि स्ट्रक्चर, धातू विज्ञान, मेटलर्जी, रासायनिक अभिक्रिया, केमिकल रिएक्शन, आम्ल आम्लरिक क्षार, ऍसिड बेस सॉल्ट, कार्बनचे जग, वर्ल्ड ऑफ कार्बन, आवर्त सारणी, पेरियोडिक टेबल, किरणोत्सारिता, रेडिओ ऍक्टिव्हिटी, पदार्थ आपल्या वापरातील, सबस्टन्सेस इन डेली यूज, नैसर्गिक संसाधने, नॅचरल रिसोर्सेस, आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट. बघा असे 10 टॉपिक आपल्याला केमिस्ट्रीचे पाहायला मिळतात. ठीक आहे, तर हे टॉपिक मी मॅच केले आहे स्टेट बोर्डासोबत. ठीक आहे, मग आता बघा आपण काय करू, आता टॉपिक वाईज कसा अभ्यास करायचा एकदा पाहून घेऊ. टॉपिक कोणता टॉपिक आणि तो कोणत्या वर्गामध्ये कोणत्या चॅप्टरमध्ये हे आपल्याला पाहायचं आहे. ओके, अशा प्रकारे नवीन बुक विकत घ्या, त्याला कट करा आणि वेगवेगळे कंपाईल करून घ्या. ही पहिली स्ट्रॅटेजी. दुसरी स्ट्रॅटेजी, एक तर 6वी मधलं फिजिक्स वेगळं करा, केमिस्ट्री वेगळं काढा, बायो वेगळं काढा. आता कसं वेगळं काढायचं तुम्हाला मी चॅप्टर दिले बघा, तुम्हाला याच्यावरनं कळेल की कुठला चॅप्टर कुठल्या टॉपिकचा आहे. ओके, बघा बायोमध्ये आपण टॉपिक पहिला ऑलरेडी पाहिलाय, मानवी संस्था ह्युमन सिस्टीम, जो 6वी मध्ये चॅप्टर 8वा आहे, 7वी मध्ये चॅप्टर 12वा आहे, 8वी मध्ये चॅप्टर 11वा आहे, 9वी मध्ये चॅप्टर 15वा आहे, 10वी पार्ट 1 मध्ये आपल्याला बायो पाहायला मिळत नाही, 10वी पार्ट 2 मध्ये चॅप्टर 2 आणि 3. ओके, नंतर बघा चॅप्टर पुढला पेशी सेल. बघा 6वी मध्ये आपल्याला सेल टॉपिक पाहायला मिळत नाही, 7वी मध्ये चॅप्टर 11वा आहे, 8वी मध्ये चॅप्टर 10वा आहे, 9वी 10वी पार्ट 1 10वी पार्ट 2 मध्ये आपल्याला सेलची माहिती पाहायला मिळत नाही. याचा अर्थ पूर्ण स्टेट बोर्डामध्ये फक्त 2 चॅप्टर मध्ये स्टेट बोर्ड आहे, सेल टॉपिक आहे सॉरी, जो 7th आणि 8th मध्ये आहे. त्याच्यानंतर बघा पुढला पॉईंट पोषण किंवा न्यूट्रिशन या संबंधी चॅप्टर 6वी मध्ये चॅप्टर 7 आहे, 7वी मध्ये चॅप्टर 4 आणि 5 आहे. बाकी कुठल्याही वर्गामध्ये आपल्याला हे पाहायला मिळत नाही. ठीक आहे, नंतर बघा आरोग्य आणि रोग हे आपल्याला 6वी मध्ये पाहायला मिळत नाही, 7वी मध्ये पाहायला मिळत नाही, 8वी मध्ये चॅप्टर 2 आहे. ओके, 9वी 10वी पार्ट 1 मध्ये पाहायला मिळत नाही, 10वी पार्ट 2 मध्ये चॅप्टर 9 असलेला आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा बायोटेक्नॉलॉजी आणि ऊती, जैवतंत्रज्ञान आणि टिश्यू. ओके, जे आपल्याला 9वी मध्ये चॅप्टर 17वा पाहायला मिळतो, 10वी पार्ट 2 मध्ये चॅप्टर 8वा पाहायला मिळतो. बाकी कुठल्या वर्गामध्ये या संबंधी आपल्याला चॅप्टर पाहायला मिळत नाही. ठीक आहे, बघा समजलं आपल्याला. बघा किती सोपं आहे. आता आपण चॅप्टर वाईज सगळं कंपाईल करतोय. बघा पुढला पॉईंट सजीवांचे वर्गीकरण कुठे आहे बघा, तर बघा 6वी मध्ये चॅप्टर 2 आणि 3 आहे, 7वी मध्ये चॅप्टर 1 आहे, 8वी मध्ये चॅप्टर 1 आहे, 9वी मध्ये चॅप्टर 6 आहे आणि 10वी पार्ट 1 मध्ये नाही आहे, 10वी पार्ट 2 मध्ये 6 आहे. आता मग आपण एकदा चेक करू, मला सांगा आहे वर्गीकरण 6वी मध्ये चॅप्टर कुठला बघा 2 आणि 3. आपण चॅप्टर जाऊ 6वीकडे जाऊया, 6वीकडे पहा बरं 6वी मध्ये आहे का खरंच ते चॅप्टर 2 आणि 3. तर बघा आता बघा माझ्याकडे हे 6वीचं बुक आहे, जनरल सायन्स 6वीचं पुस्तक आहे. बघा हे मराठी मीडियमचं आहे, इंग्लिश मीडियमचं पण आहे. ठीक आहे, बघा आपण जर इंडेक्स बघितलं 6वीचा इंडेक्स, बघा मी तुम्हाला किती सोपं करून दिलंय. बघा हे आपण जर इंडेक्स चेक केला, इंडेक्स ओके, ते इंडेक्स मध्ये बघा, इंडेक्स मध्ये आपण जर पाहिलं तर साधारणतः आपल्याला चॅप्टर पाहायला मिळतात 16 6वी मध्ये. सगळ्यांना व्हिजिबल आहे स्क्रीन, बघा चेक करा, सगळ्यांना व्हिजिबल आहे स्क्रीन. हा मग याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये चॅप्टर 16 आहेत, पण काही फिजिक्सचं आहे, काही केमिस्ट्रीचे आहे वगैरे वगैरे. पण आता बघा आपण पाहिलं का बायोलॉजी आत्ताच, बघा बायोमध्ये सजीवांचे वर्गीकरण 6वी मध्ये चॅप्टर 2-3 आपण चेक करू. पहा बरं चॅप्टर 2-3 काय आहेत बघा, हे बघा सजीव सृष्टी आणि सजीवांची विविधता आणि वर्गीकरण. बघा म्हणजे बरोबर चॅप्टर 2 आणि 3 हे आपल्याला बायोचे पाहायला मिळतात. पण बायोचे पण टॉपिक कुठला, टॉपिक आहे बघा सजीवांचे वर्गीकरण. ओके डन, क्लासिफिकेशन. म्हणजे बघा याचा अर्थ तुम्हाला आता काहीच टेन्शन नाही, तुम्हाला आता कुठले पुस्तक पाहायची गरज नाही. मी तुम्हाला सगळं हे पाहून सगळं ऑलरेडी तुम्हाला मी त्या आपल्या नोट्समध्ये दिलेलं आहे, त्या आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये दिलेलं आहे, तुम्ही फक्त फॉलो करा. ठीक आहे, म्हणजे टॉपिक वाईज जा किंवा मग आपण जर पाहिलं याच्यामध्ये तर बघा, तर चॅप्टर 2-3 हे बायोचं आहे, वर्गीकरणाचं आहे बरोबर. आता बघा कोणते टॉपिक फक्त बायोचे आहे, तर बघा सजीव सृष्टी, सजीवांची विविधता, पोषण आणि आहार, आपली अस्थिसंस्था,
बघा मग अशी फक्त 4 चॅप्टर आपल्याला बायोची पाहायला मिळतात 6वी मध्ये. संपलं 6वीतलं बायो. आता केमिस्ट्री पहा बरं. तर केमिस्ट्री बघा नैसर्गिक संसाधने, आपत्ती व्यवस्थापन, पदार्थ सभोवतालचे आणि पदार्थ वापरातील, म्हणजे चॅप्टर 1 केमिस्ट्री आहे, चॅप्टर 4, 5, 6 हे केमिस्ट्री आहे. झाले 4 चॅप्टर मध्ये केमिस्ट्री संपलं. याचा अर्थ चॅप्टर 9 पासनं चॅप्टर 16 पर्यंत सगळे टॉपिक हे फिजिक्स संबंधी आपल्याला पाहायला मिळतात. ओके बघा अशा प्रकारे हे झालं सेकंड स्ट्रॅटेजी. 6वी पहिले फिजिक्स करा, केमिस्ट्री मग बायो करा, किंवा टॉपिक वाईज जा 6वी ते 10वी पर्यंत. ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला यासाठी दाखवलंय की जे मी हे तयार केलं आहे, स्वतः पुस्तकं चाललेली आहेत, स्वतः इंग्लिश वाली दोन्ही पुस्तकं पाहिली आहेत, त्या चॅप्टर वाईज गेलो आहे, प्रत्येक पेजनं पेज मी पाहिला आहे आणि म्हणून मी स्ट्रॅटेजी तयार केली आहे. ओके. त्याच्यामुळे ही स्ट्रॅटेजी एकदम इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी आहे. जेवढे पण विद्यार्थी मित्र माझ्या ओळखीचे जे आता अधिकारी बनले इतक्यामध्ये, ज्यांनी असा अभ्यास केला त्यांना खूप फायदा झालेला आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. चला जाऊ पुढे. मग आता बघा अनुवांशिकता कुठे करणार. अनुवांशिकता बघा, अनुवांशिकता 9वी मध्ये चॅप्टर 16 आहे, 10वी पार्ट 2 मध्ये चॅप्टर 1 आहे. बाकी कुठल्याही क्लासमध्ये आपल्याला ते पाहायला मिळत नाही. ओके. नंतर बघा सूक्ष्मजीवशास्त्र, मायक्रोबायोलॉजी हे फक्त आपल्याला 9वी मध्ये चॅप्टर 8 मध्ये पाहायला मिळतं, 10वी पार्ट 2 मध्ये चॅप्टर 7 मध्ये पाहायला मिळतं. ओके. सगळ्यांना क्लिअर आहे. बाकी कुठल्याही क्लासमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याच्यानंतर बघा वनस्पतीशास्त्र या संबंधी चॅप्टर कुठले बघा, तर 7वी मध्ये चॅप्टर फक्त 2 आपल्याला पाहायला मिळतो, बाकी कुठल्याही क्लासमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याच्यानंतर पर्यावरण, एन्व्हायरमेंट संबंधी एन्व्हायरमेंट अर्धा पार्ट भूगोलमध्ये पाहायला मिळतो, पण ऍक्च्युअल बायोमध्ये पण काही पार्ट आहे. तो बघा चॅप्टर 8वी मध्ये चॅप्टर 8 आणि 18 आहे, 9वी मध्ये चॅप्टर 7 आणि 9 आहे, आणि 10वी पार्ट 2 मध्ये चॅप्टर 4 असलेला आपल्याला पाहायला मिळतो. बाकी कुठल्याही क्लासमध्ये या संबंधी माहिती नाही. मग अशा प्रकारे आपण 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी यामधले सगळे चॅप्टर पाहिले बायोचे. म्हणजे जर आपण असा अभ्यास केला तर 6वी ते 10वी बेसिक टू ऍडव्हान्स सगळे टॉपिक कव्हर झाले. ओके. आता ही एक पद्धत. दुसरी पद्धत काय बघा, मी काय करतो बघा, मी असं शिकवणार आहे तुम्हाला आपल्या बॅचमध्ये डायरेक्ट. बघा 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी पार्ट 1, 10वी पार्ट 2. आपण बघा काय करायचं, जीवशास्त्र आणि आरोग्यशास्त्र यांचा अभ्यास करायचा आहे, तर फक्त ही प्रकरणे अभ्यासा. म्हणजे 6वी मध्ये बायोलॉजीचा अभ्यास करायचा आहे, फक्त बायोलॉजी चॅप्टर कुठले 2, 3, 7, 8. बघा मग 6वी मध्ये 4 चॅप्टर केले, बायो संपलं 6वीचं. मग फिजिक्सकडे शिफ्ट व्हा, 7वीकडे शिफ्ट व्हा. 7वी मध्ये चॅप्टर 1, 2, 4, 5, 11, 12 हे बायोलॉजी आहे, 7वीचं बायोलॉजी संपलं. 8वी मध्ये चॅप्टर 1, 2, 8, 10, 11, 18 बायोलॉजी आहे, संपलं 8वीचं बायोलॉजी. 9वी मध्ये बघा चॅप्टर 6, 7, 8, 9, 15, 16, 17 संपलं बायोलॉजी 8, 9वीचं. 10वी पार्ट 1 मध्ये बायोलॉजीचं अजिबात पाहायला मिळत नाही. 10वी पार्ट 2 मध्ये चॅप्टर 1, 2, 3, 4, 6, 7, 8, 9 हे बायो संबंधी आहे. म्हणजे बघा आपण आपल्या बॅचमध्ये असं क्लास वाईज संपवणार आहे. 6वीचं बायो संपलं, 7वीचं बायो संपलं, चॅप्टर वाईज, लाईन टू लाईन. ठीक आहे. आता बघा 6वी मध्ये चॅप्टर 2, 3, 7, 8 बायोलॉजी आहे का, तर ऑब्विसली आहे, कारण स्वतः तयार केलं. बघा आहे का, बघा आहे चॅप्टर 2, 3 आणि चॅप्टर 7, 8. बघा सजीवसृष्टी, सजीवांची विविधता, पोषण आणि आहार आणि आपली अस्थिसंस्था त्वचा, संपला विषय. म्हणजे डोळ्यामध्ये तेल घालून मी सगळं तयार केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्टली स्ट्रॅटेजी फॉलो करा. ओके. असा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. तुम्ही क्लास लावा, क्लास लावू नका, असा अभ्यास करा, नक्की तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल 100%. ठीक आहे. आता जाऊ आपण फिजिक्सकडे. बघा फिजिक्सचे चॅप्टर टॉपिक आहे बघा, पहिला भौतिक राशी, फिजिकल क्वांटिटी, जो फक्त 7वी मध्ये चॅप्टर 6 आहे, बाकी कुठल्याही क्लासमध्ये आपल्याला तो पाहायला मिळत नाही. ओके. त्याच्यानंतर बघा गती, बल, दाब, मोशन, फोर्स, प्रेशर हा 6वी मध्ये चॅप्टर 9 आणि 10 आहे, 7वी मध्ये चॅप्टर 7 आहे, 8वी मध्ये चॅप्टर 3 आहे, 9वी मध्ये चॅप्टर 1 आहे, 10वी पार्ट 1 आणि 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याच्यानंतर बघा कार्य, ऊर्जा, शक्ती, यंत्रे, वर्क, एनर्जी, पॉवर, मशीन हा 6वी मध्ये चॅप्टर 11, 12 आहे, 9वी मध्ये चॅप्टर 2 आहे, 10वी पार्ट 2 मध्ये चॅप्टर 5 आहे. ओके. याचं नाव आहे हरित ऊर्जा. ओके. बाकी कुठल्याही क्लासमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याच्यानंतर बघा उष्णता किंवा हीट हा 7वी मध्ये चॅप्टर 9 आहे, 8वी मध्ये चॅप्टर 14 आहे, 9वी मध्ये नाही चॅप्टर, 10वी पार्ट 1 चॅप्टर 5 आहे. ओके. म्हणजे 7वी, 8वी, 10वी पार्ट 1 सोडून बाकी कुठल्याही क्लासमध्ये या संबंधी आपल्याला चॅप्टर पाहायला मिळत नाही. ओके. त्याच्यानंतर बघा गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशन हा फक्त एकमेव 10वी पार्ट 1 मध्ये चॅप्टर नंबर 1 आहे, बाकी कुठल्याही क्लासमध्ये या संबंधी आपल्याला माहिती, डाटा, चॅप्टर पाहायला मिळत नाही. ओके. चला. ओके. जाऊ पुढे.
पुढे बघा, अवकाश तंत्रज्ञान हा अप्लाइड टॉपिक आहे, जो आपला 6वी मध्ये चॅप्टर 16, 7वी मध्ये चॅप्टर 20, 8वी मध्ये चॅप्टर 19, 9वी मध्ये चॅप्टर 18, 10वी पार्ट 1 मध्ये चॅप्टर 10 म्हणजे जवळजवळ प्रत्येक क्लासमध्ये पाहायला मिळतो, फक्त 10वी पार्ट 2 मध्ये पाहायला मिळत नाही. त्याच्यानंतर बघा, ध्वनी आपला 6वी मध्ये चॅप्टर 13 आहे, 7वी मध्ये चॅप्टर 18 आहे, 8वी मध्ये चॅप्टर 15 आहे, 9वी मध्ये चॅप्टर 12 आहे, 10वी पार्ट 1 आणि 10वी पार्ट 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. लाईट टॉपिक संबंधी माहिती कुठे मिळेल बघा, तर बघा 6वी मध्ये चॅप्टर 14, 7वी मध्ये चॅप्टर 17, 8वी मध्ये चॅप्टर 16, 9वी मध्ये चॅप्टर 11, 10वी पार्ट 1 मध्ये चॅप्टर 6 आणि 7, 10वी पार्ट 2 मध्ये पाहायला मिळत नाही. ओके, किंवा सिंपल भाषेमध्ये 10वी पार्ट 2 फक्त बायो संबंधी आहे, यात फिजिक्स आपल्याला अजिबात पाहायला मिळत नाही, हे पण एक समजून घ्या. त्याच्यानंतर बघा, संगणक कुठे आहे, संगणक संबंधी फक्त एकच चॅप्टर आपल्याला पाहायला मिळतो, 9वी मध्ये चॅप्टर 10, बाकी कुठल्याही क्लासमध्ये याची माहिती अजिबात आपल्याला पाहायला मिळत नाही. हा चॅप्टर होता म्हणून मी टॉपिक टाकून तो मॅच केला. आणि बघा, विद्युतधारा आणि चुंबकत्व या संबंधी 6वी मध्ये चॅप्टर 15, 7वी मध्ये चॅप्टर 8 आणि 19, 8वी मध्ये चॅप्टर 4, 9वी मध्ये चॅप्टर 3, 10वी पार्ट 1 मध्ये चॅप्टर 4 अशा प्रकारचे बघा चॅप्टर आहेत. 10वी पार्ट 2 मध्ये नाहीये. बघा, असं जर आपण अभ्यास केला टॉपिक वाईज 6वी ते 10वी टॉपिक संपलेले आहे, पण मी काय करतो, मी फक्त बघतो 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी पार्ट 1, 10वी पार्ट 2 मध्ये फक्त केमिस्ट्री बघा, मग फिजिक्स बघा, भौतिकशास्त्र, फिजिक्स आणि गणिताची उदाहरणे न्यूमेरिकल्स यांचा अभ्यास करताना फक्त ही प्रकरणं पाहायची. 6वी मध्ये फिजिक्स कुठे कुठे आहे, चॅप्टर 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 मग एवढे चॅप्टर करा, फिजिक्स संपलं 6वी मधलं. 7वी मध्ये चॅप्टर 6, 7, 8, 9, 17, 18, 19, 20 हे चॅप्टर फिजिक्सचे आहेत, फिजिक्स संपलं 7वी मधलं 8वी मध्ये चॅप्टर 3, 4, 15, 16 आणि 17 हे फिजिक्सचे टॉपिक आहेत 8वी मधले. बघा, संपलं, एवढे टॉपिक करा, फिजिक्स संपलं 8वीतलं. 9वीकडे शिफ्ट व्हा, 9वी मध्ये चॅप्टर 1, 2, 3, 11, 12 आणि 18 फिजिक्स संबंधी आहे, एवढं केलं, फिजिक्स संपलं 9वीचं. 10वी पार्ट 1 मध्ये जा, फिजिक्सला घ्या, चॅप्टर 1, 4, 5, 6, 7, 10 हे फक्त फिजिक्सचे आहेत. ओके, आणि 10वी पार्ट 2 मध्ये फक्त चॅप्टर 5 फिजिक्स आहे. बघा, अशा प्रकारे आपण टॉपिक म्हणजे क्लास वाईज विषय संपवले 3 असे आपण करू शकतो. ओके, हे पण सोपं आहे. ठीक आहे, डन सगळ्यांना. मग याने काय होतं बघा, याने एक फायदा असा होतो की 6वी मधलं बायो संपलं, फिजिक्स संपलं केमिस्ट्री, 6वीचं पुस्तकच संपलं. मग 7th मध्ये या, मग 8th मध्ये या, असं करू शकतो. चॅप्टर वाईज जर आपण गेलो तर काय होतं, फक्त एकच टॉपिक संपतो आपला. ओके, पण मला असं वाटतं पहिले आपण क्लास वाईज संपवा आणि मग चॅप्टर वाईज सुद्धा जा. ठीक आहे, चला आता बघा, आता शेवटचं केमिस्ट्रीचा अभ्यास करताना काय केलं पाहिजे बघा. केमिस्ट्रीचा अभ्यास करताना टॉपिक कुठले आणि कुठल्या चॅप्टर मधून करायचे, तर बघा, पदार्थांची अवस्था, स्टेट्स ऑफ मॅटर 6वी मध्ये चॅप्टर 5, 7वी मध्ये चॅप्टर 14, 8वी मध्ये चॅप्टर 6, 9वी मध्ये चॅप्टर 4, 10वी पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये आपल्याला केमिस्ट्री मधलं अवस्था पाहायला मिळत नाही. अणु आणि अणुरचना, ॲटॉमिक स्ट्रक्चर, ॲटम आणि स्ट्रक्चर हे आपल्याला फक्त 8वी मध्ये चॅप्टर 5 पाहायला मिळते, बाकी कुठल्याही क्लासमध्ये आपल्याला हे पाहायला मिळत नाही. त्याच्यानंतर बघा, धातू विज्ञान, मेटलर्जी हे 8वी मध्ये चॅप्टर 7 आहे, 8वी मध्ये चॅप्टर 7, 10वी पार्ट मध्ये चॅप्टर 8 आहे, बाकी कुठल्याही क्लासमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याच्यानंतर रासायनिक अभिक्रिया, केमिकल रिएक्शन हे 7वी मध्ये चॅप्टर 13, 8वी मध्ये चॅप्टर 13, 10वी पार्ट 1 मध्ये चॅप्टर 3, बाकी कुठल्याही क्लासमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, ऍसिड बेस सॉल्ट, आम्ल क्षार हे 6वी मध्ये 7वी मध्ये पाहायला मिळत नाही, 8वी मध्ये चॅप्टर 12, 9वी मध्ये चॅप्टर 5 आणि बाकी कुठल्याही क्लासमध्ये पाहायला मिळत नाही. ओके, झालं. आणि आता जाऊ पुढे, शेवटचे 5 किंवा 6 टॉपिक शेवटचे. कार्बनचे जग हा टॉपिक, वर्ल्ड ऑफ कार्बन हा आपल्याला पाहायला मिळतो 9वी मध्ये चॅप्टर 13, 10वी पार्ट 1 मध्ये चॅप्टर 9, बाकी हा कुठल्याही क्लासमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याच्यानंतर आवर्त सारणी, पिरियडिक टेबल हा फक्त आपल्याला 10वी पार्ट 1 मध्ये पाहायला मिळतो, चॅप्टर 2, बाकी कुठल्याही क्लासमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. ओके, त्याच्यानंतर बघा, किरणोत्सारिता, आवर्त सारणी, किरणोत्सारिता, रेडिएक्टिव्हिटी हा फक्त 9वी मध्ये चॅप्टर 14 याच्या पेज नंबर 155 वर पाहायला मिळतो. ओके, ऍक्च्युली 9वी मध्ये चॅप्टर 14चं नाव आपल्याला पाहायला मिळतं पदार्थ आपल्या वापरातील, त्याच्यामधलं पेज 155 वर यासंबंधी माहिती आहे, अल्फा बीटा गॅमा म्हणजे किरणोत्सारिता संबंधी माहिती आपल्याला पाहायला मिळते. ओके, आणि लक्षात ठेवा, नंतर बघा, पदार्थ आपल्या वापरातील हा 6वी मध्ये आहे चॅप्टर 6, 7वी मध्ये चॅप्टर 15, 8वी मध्ये चॅप्टर 17, 9वी मध्ये चॅप्टर 14, 10वी पार्ट 1, 2 मध्ये पाहायला मिळत नाही. त्याच्यानंतर बघा, नैसर्गिक संसाधने,
नॅचरल रिसोर्सेस हा 6वी मध्ये चॅप्टर 1, 7वी मध्ये चॅप्टर 3 आणि 16 बाकी कुठल्याही क्लासमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपत्ती व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंट हे 6वी मध्ये चॅप्टर 4, 7वी मध्ये चॅप्टर 10, 8वी मध्ये चॅप्टर 9. ओके, 9वी 10वी पार्ट 1 मध्ये पाहायला मिळत नाही. 10वी पार्ट 2 मध्ये चॅप्टर 10 असलेला आपल्याला पाहायला मिळते. ओके, बघा अशा प्रकारे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिघांमधले आपण टॉपिक वाईज चॅप्टर संपवले. आणि आता मला फक्त करायचं आहे केमिस्ट्री. तर कसं करणार बघा, केमिस्ट्री 6वी मध्ये करायचं आहे तर फक्त चॅप्टर पहिला, चौथा, 5वा, 6वा आपल्याला पाहायला मिळतो. 7वी मध्ये चॅप्टर 3, 10वा, 13वा, 14वा, 15वा, 16वा एवढं करा. 7th मधलं केमिस्ट्री संपलं. 8वी मध्ये चॅप्टर 5, 6, 7, 9, 12, 13, 17. ओके, चॅप्टर संपले, केमिस्ट्री संपलं 8वी मधलं. 9वी मध्ये या. 9वी मध्ये चॅप्टर 4, 5 आणि 13, 14 संपवलं. केमिस्ट्री संपलं 9वीचं. 10वी पार्ट 1 चॅप्टर 2, 3 आणि 8, 9 संपलं केमिस्ट्री 10वी पार्ट 1 मधलं. आणि 10वी पार्ट 2 मध्ये चॅप्टर फक्त 10 नंबरचं केमिस्ट्री संबंधी आहे. मग अशा प्रकारे आपण संपवलं चॅप्टर वाईज केमिस्ट्री. बघा असं जर आपण अभ्यास केला आणि असा अभ्यास करताना आपल्याला एक गोष्ट खूप खतरनाक आणि चांगली जाणवणार. ती कुठली बघा, ती म्हणजे काय, असा अभ्यास करताना आपल्याला एक कॉन्फिडन्स राहणार आहे की सर मी स्टेट बोर्डामधला प्रत्येक पॉईंट अभ्यास केला, प्रत्येक चॅप्टर अभ्यास केला, तो कोणत्या अंडर येतो हे पण मी अभ्यास केला. सगळ्यांना क्लिअर आहे. मग असा अभ्यास करणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. हा सगळ्यात पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा बघा, आता चॅप्टर वाचताना काय केलं पाहिजे. ओके, हे चॅप्टर वाचले पण नेमकं काय वाचाल तर बघा आपला ही गोष्ट वाचायची आहे जी एक्झाम मध्ये कशी येते ती गोष्ट आपल्याला वाचायची. म्हणजे कशी बघा, समजून देतो तुम्हाला मी. बघा नेमकं एक्झाम मध्ये काय येतं हे आपल्याला पाहायचं. लक्षात ठेवा, नेमकं एक्झाम मध्ये काय येतं, एक्झामला काय अपेक्षित आहे, कसं वाचणं अपेक्षित आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर बघा एकदम सोपं आणि सिंपल आहे. बघा आता मी पुस्तक वाचणार. समजा बघा हे 10वीचं पुस्तक माझ्याकडे आहे. वाटताना पुस्तक खूप मोठं वाटतं पण आपण काय वाचलं पाहिजे बघा. मी तर इथं पेज पलटतो याच्यामध्ये. तर बघा याच्यामध्ये मी इथे मला एक पॉईंट दिसतो बघा, डोकं चालवा. त्याच्यानंतर बघा इथे एक पॉईंट आहे, करून पहा. ओके, थोडे आठवा, करून पहा, थोडे आठवा, निरीक्षण तक्ता. मला सांगा आपल्याला हे एक्झाम मध्ये येणार आहे का? नाही. म्हणजे बघा करून पहा, त्याच्यानंतर हा असा प्रयोग आहे, मागचा आठवा, हे आपल्याला गरजेचं आहे का? प्रयोग गरजेचं नाही. मग हे सहसा स्किप केलं पाहिजे. ओके, बघा म्हणजे समजा बघा एक पुस्तक आहे बघा, श्वसन संस्थेमधला टॉपिक आहे. मग त्यात पहिला असते करून पहा. 2 फुगे घ्या, त्याला स्ट्रॉ बांधा, रबर बांधा, तो फुगा फुगवा, जसे फुगे फुगतात तसे फुफ्फुस फुगतात. आता मला सांगा हे वाचणं आपल्याला अपेक्षित आहे का? अजिबात नाही. हे त्या वर्गासाठी आहे. मग याचा अर्थ जरी पुस्तक मला मोठं वाटतं तर या एवढ्या मोठ्या पुस्तकामध्ये 20% डाटा असंच आहे जो आपल्या कामाचा नाहीये. हा म्हणून बघा, म्हणून तुम्हाला काय वाचायचं आहे, तुम्हाला फक्त एवढ्या गोष्टी वाचायच्या आहेत. बघा हे पहिल्या ज्या गोष्टी तुम्हाला दिसतात बघा, तर बघा तुम्हाला वाचायचं आहे कॉन्सेप्च्युअल गोष्टी. संकल्पना म्हणजे काय? संकल्पना म्हणजे ज्याच्यामध्ये डेफिनेशन आहे, काहीतरी व्याख्या आहे, 2 गोष्टींमध्ये फरक आहे, तो वाचायचा आहे. फॅक्च्युअल पॉईंट, तथ्य वाचायची आहेत. काय तर एखादा क्रम वगैरे असेल तर वाचायचा आहे. क्रम म्हणजे काय बघा, कोणत्या क्रमाने अवयवाचा क्रम आहे, कोणत्या क्रमाने ऊर्जा बदलतात वगैरे वगैरे, हे क्रम वाचले पाहिजे. त्याच्यानंतर महत्त्वाची एक्झाम्पल वाचली पाहिजेत, सायंटिस्ट आणि त्यांच्या थेअरी वाचल्या पाहिजेत. त्याच्यानंतर महत्त्वाच्या प्रॉपर्टीज, गुणधर्म, वैशिष्ट्य वाचले पाहिजे पुस्तकामधले. टाइप्स अँड फंक्शन, महत्त्वाचे प्रकार आपण वाचले पाहिजेत. त्याच्यानंतर बघा ओके, म्हणजे साधारणतः आपल्याला संकल्पना, तथ्ये, क्रम, उदाहरणे, शास्त्रज्ञ, सिद्धांत, गुणधर्म, वैशिष्ट्ये, टाइप्स, फंक्शन एवढ्या गोष्टी वाचणं अपेक्षित आहेत. कसं तुम्हाला सांगतो. आता बघा मग अभ्यास हे वाचताना सगळ्यात मेन गोष्ट काय, हे वाचताना काही गोष्टींचं पाठांतर पण केलं पाहिजे कारण त्याशिवाय पर्याय नसतो. दुसरी गोष्ट, काही गोष्टी कॉमन सेन्सच्या असतात, त्या लक्षात ठेवायच्या असतात. आणि काही गोष्टी लक्षात राहत नाही, ट्रिक लावून लक्षात ठेवायच्या असतात. ओके, आणि काही गोष्टी खूप अवघड आहे, त्याच्या शॉर्ट नोट्स काढून घ्यायच्या असतात. मग ते आपल्याला क्विकली रिवाइज करता येतील. एवढ्या पॉईंटने वाचणं गरजेचं आहे आपल्याला स्टेट बोर्ड. कसं तुम्हाला सांगतो. चला, आपल्या 6वीचं पुस्तक आहे बघा. मी काय वाचणार बघा 6वीचं पुस्तक माझ्याकडे आहे. बघा इथे दिसतंय. आपण घेऊ चॅप्टर 1. समजा चॅप्टर 1 काय बघा, मला सांगा चॅप्टर 1 आहे. ओके, मला सांगा बघा पहिला पॉईंट, निरीक्षण करा. काही गरज आहे का करायची निरीक्षण? अजिबात नाही. बघा सगळं हे वाचायची गरज नाही अजिबात, संपलं. ओके, जाऊ पुढे.
आता पुढे गेलो आपण. हां बघा मग आता हा पुढला जो पॉईंट आहे यात काय वाचलं पाहिजे बघा. तर मला लगेच पाहून कळतं. बघा नैसर्गिक संसाधने. ओके बघा यावरून लक्षात येईल की काही गरज नाही, हे वरचं आहे बघा हे काही संबंध नाही, यावर लक्षात येईल काही घटक जमिनीवर आहेत वगैरे वगैरे, काही गरज नाही याच्याशी. बघा सगळ्यात मेन काय बघा, सगळ्यात मेन आपलं इथनं असतं बघा, जमीन पाणी हवा यांना शिलावरण जलावरण वातावरण असं म्हणतात. बघा हे महत्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हा पूर्ण चॅप्टर हा महत्वाचा आहे. हे पहिले 3 वाक्य महत्वाचे आहेत बघा. आणि खाली पॉईंट बघा, खाली पॉईंट जर आपण बघितले तर बघा आपल्याला दिलंय बघा पृथ्वीसोबतले वातावरणाचा थर आहे. ओके वगैरे वगैरे सगळे पॉईंट दिले आहेत. आता हे आपल्याला महत्वाचे. त्याच्यानंतर बघा चॅप्टर हा एक तक्ता महत्वाचा आहे आणि हे डायग्राम महत्वाचे. बाकी इथे काहीच महत्वाचं नाही बघा. इथे बघा पहिला पॉईंट संपला. म्हणजे फक्त काय आपल्याला महत्वाचं आहे, फक्त आपले 5-6 वाक्य महत्वाची होती पहिल्या पेजवर. ओके पुढे गेलो बघा हवा. चला हवा बघा, हवा तो पॉईंट महत्वाचा आहे का, एकदम महत्वाचा पॉईंट आहे. पहा बरं काय फॅक्च्युअल बघा 80% हे फॅक्च्युअल आहे. ओके त्याच्यानंतर बघा 90% 19% फॅक्च्युअल दिसलं मला. त्याच्यानंतर बघा पहिला पॉईंट हवेमध्ये काय नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड हे आपल्याला महत्वाचं आहे पहिला पॉईंट. आणि 6 निष्क्रिय वायू बघा आहे का फॅक्ट, हा समजलं मला. त्याच्यानंतर बघा आता मला सांगा डायरेक्ट हा डायग्राम पाहायची. डायग्राम मध्ये कुठला वायू कोणत्या स्वरूपामध्ये किती प्रमाणामध्ये संपला विषय. हे वाचायची आपल्याला अजिबात गरज नाही. म्हणजे बघा फक्त पहिले 4 वाक्य महत्वाचे आहेत. नंतर बघा तक्ता खूप महत्वाचा असतो. तक्ता काय बघा, हवेतल्या वायूंचे उपयोग, हे उपयोग लक्षात ठेवा, लिहून घ्या. ओके सगळ्यांना क्लिअर आहे. हा आता बघा याच्यामध्ये ट्रिक कशी वापरायची आपण ट्रिक बघू. आता मला सांगा इथे एक शब्द आहे बघा, तो निऑन कुठे वापरतात, हा आपण वापरतो जाहिरातींसाठी वापरतो. बरोबर. आता हे वाचून तर कळतं पण बघा एक सिंपल ट्रिक आहे बघा. आपल्याला माहिती आहे निजामशाही, निजामशाही माहिती आहे, निजाम बघा. मग निवर्ण निऑन कुठे वापरतो, जावर्ण जाहिरातीसाठी वापरतो. बघा मग अशा सिंपल ट्रिक काहीतरी बनवा. हे ट्रिक मी आताच तुमच्यासोबत बनवली. ओके झालं बघा. आणि हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. संपला विषय, संपला. सेकंड पेज. थर्ड मध्ये या. आता मला सांगा थर्ड मध्ये हे धूर दिसते, धूर हे काय म्हणतं समोर, वरील चित्रामध्ये धूर दिसतो. काय गरज वाचायची, वाचू नका, लगेच कळतं हे काहीतरी वेगळं दिलेलं आहे. सिंपल बघा. सगळ्यात मेन पॉईंट बघा हा तक्ता आहे. इंधन ज्वलनातून कोणते घातक घटक बाहेर पडतात, तर बघा नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि काजळी. संपला विषय, संपलं बघा. ओके त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर तुम्हाला माहित आहे का की रस्त्यावर प्रदूषण जेव्हा आपण होतं ते कशाने दाखवतात, तर या चार्टने दाखवतात. काही संबंध नाही वाचण्याचा, हा सोडून दे याला. हा आता सगळ्यात मेन बघा, ओझोन हा एक संरक्षण कवच आहे. हा एक सगळ्यात मेन महत्वाचा आहे. याचा अर्थ बघा ओझोनची माहिती महत्वाची आहे. ओझोनचं लेअर कसं खराब होतं, तर याच्यामध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन्स हा पॉईंट महत्वाचा आहे. आणि सगळ्यात मेन फॅक्च्युअल पॉईंट 16 सप्टेंबर हा ओझोन डे आहे बघा. म्हणजे तुम्ही 2च पॉईंट बघितले तरी काय वाचलं, फक्त कॉन्सेप्च्युअल पॉईंट बघितला. शिलावरण वातावरण म्हणजे काय, फॅक्च्युअल पॉईंट्स बघितले, याच्यामध्ये काही कॉन्सेप्ट नव्हतेच बघा. ठीक आहे. याच्यामध्ये बाई काही प्रकार वगैरे अजिबात नाहीये, संपला विषय बघा. मग अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करणं अपेक्षित आहे. सगळं वाचायचं नाही कधीच. ठीक आहे. बघा मी तुम्हाला काय करतो, शॉर्ट मध्ये समजावून सांगतो काय वाचायचं. ओके लक्ष द्या, खूप महत्वाचं आहे. अभ्यास करताना डोक्यामध्ये गोष्टी क्लिअर असल्या की आपल्याला लक्षात राहतं काय वाचायचं काय नाही वाचायचं. नाही तर आपण सगळंच वाचतो आणि परिणामी काय होतं, आपल्याला प्रॉब्लेम येतो. बघा आयोगाच्या प्रश्नांचे स्वरूप. आयोग म्हणजे कुठल्याही एक्झामचा अभ्यास करताना खालील मुद्दे लक्षात ठेवून अभ्यास करा, विशेषतः सायन्सचा. बघा आपल्याला कॉन्सेप्टचा अभ्यास करायचा आहे. कॉन्सेप्ट म्हणजे काय, कॉन्सेप्टचा अर्थ होतो 2 गोष्टींमधलं फरक आपल्याला कळतो का एका शब्दात. 2 गोष्टींमध्ये फरक कळणे म्हणजे कॉन्सेप्ट क्लिअर आहे. बघा सिंपल कॉन्सेप्ट बघा एक बघू आपण. वजन आणि वस्तुमानामध्ये काय फरक आहे, वेट आणि मासमध्ये काय फरक आहे, तर मास बदलत नाही, वेट बदलते. वजन बदलते, वस्तुमान बदलत नाही. मग हे आपल्याला कधी कळतं, हे याला म्हणतो कॉन्सेप्ट क्लिअरिटी. हे वाचलं पाहिजे, असे कॉन्सेप्ट वाचले पाहिजेत. ठीक आहे. याला म्हणतो व्याख्या वाचल्या पाहिजे, व्याख्या. ठीक आहे. नंतर बघा पुढला पॉईंट फॅक्च्युअल डाटा. फॅक्च्युअल पॉईंट म्हणजे काय, कोण किती प्रमाणामध्ये, 19%, 20%, 2.5%. ओके हे जे पॉईंट आहे हे आपल्याला अपेक्षित आहेत बघा. म्हणजे बघा रक्तामध्ये ग्लुकोजचं प्रमाण किती आहे, एक्झॅक्ट पुस्तकात किती आहे ते माहित पाहिजे. वनस्पतीचे हार्मोन्स किती प्रकारचे आहेत, सर्वात मोठं सर्वात लहान हाड कुठलं आहे, दातांचे प्रकार किती आहेत, ज्याची किंमत किती आहे, हे जे सगळे पॉईंट आहेत याला म्हणतो फॅक्च्युअल पॉईंट. शरीरामध्ये हाडं किती आहेत हे पॉईंट नोट करून ठेवायचे किंवा हायलाइट करून ठेवायचे. त्याच्यानंतर बघा ऑर्डर आणि क्रम, प्रतिक्रियांचा क्रम, कार्याचा क्रम, अवयवाचा क्रम. म्हणजे बघा सिंपल भाषेमध्ये आपल्या शरीरामध्ये संस्था आहे,
कोणत्या क्रम आहे संस्थेचा तर बघा, मग पचन संस्थेमध्ये काय, मुख, घसा, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, गुदद्वार, माउथ, फॅरिंग्स, इसोफॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, ॲनस. बघा मग हा क्रम आहे, लिहून ठेवायचा, लक्षात ठेवायचा. ओके. नंतर बघा फुलपाखरापासून अळीपासून फुलपाखरू कसं बनतं, तर अंडी, अळी, कोश, फुलपाखरू क्रम आहे, खूपदा परीक्षेमध्ये येतो, पाठ करून ठेवा. हा चला कळलं क्रम. नंतर बघा एक्झाम्पल बघा, गतीची उदाहरणं, नियमांची उदाहरणं, अभिक्रिया. म्हणजे बघा कोणतं उदाहरण कोणत्या गोष्टीचं आहे. बघा एक्झाम्पल इंद्रधनुष्य हे एक्झाम्पल प्रकाशाच्या अपस्करणाचं आहे, डिस्पर्शनचं आहे. प्रकाश तंतू हे संपूर्ण आंतरिक परावर्तन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचं एक्झाम्पल आहे. हे पुस्तकात दिलेलं आहे, लक्षात ठेवा, वेगळं काढून घ्या, हे एक्झाम्पल्स आहेत. नंतर सायंटिस्ट आणि थिअरी, कोणत्या सायंटिस्टनी कुठला शोध लावला हे आपल्याला महत्त्वाचं आहे, एक्झाम मध्ये येतं, मग ते लिहून ठेवायचं किंवा हायलाइट करून ठेवायचं. त्याच्यानंतर बघा गुणधर्म, अल्फा बीटा गॅमाचे गुणधर्म, विषाणू जीवाणू मधला फरक काय आहे, धातू अधातूमध्ये काय फरक आहे, हे दिलंय पुस्तकामध्ये, मग ते आपण लिहून ठेवायचं, ते महत्त्वाचं, ते एक्झाम मध्ये येतं. ओके. त्याच्यानंतर बघा महत्त्वाची कार्य, फंक्शन, तर हाडांचे प्रकार, कार्य काय, हृदयाचे कार्य काय, किडनीचे कार्य काय, हे जे मेन कार्य आहेत, मेन फंक्शन. आता ओझोनचं काय कार्य आहे, हा मग हे असं तुम्हाला महत्त्वाचं आहे, एक्झाम मध्ये येतं. ओके. आणि बघा शेवटचं मग लक्षात ठेवा, काही गोष्टी अशा असतात ज्या वाचणं अपेक्षित आहे, ज्या समजून आणि समजून एक्झाम मध्ये येतात नेहमीसाठी, मग त्यांचा आपल्याला गरज आहे पाठांतर करण्याची. म्हणजे एक्झाम्पल मला सांगा, एक्झाम्पल जेव्हा धूर जळतो, एखादी गोष्ट जळते, तेव्हा त्यातनं काय बाहेर पडतात, ते वायू आहेत, ते तुम्ही इथं पाठ करून घ्या किंवा ट्रिक बनवा. ठीक आहे. मग काही पाठांतर अपेक्षित आहे. आणि जी गोष्ट खूप मोठी आहे, लक्षात राहत नाही, त्याला तुम्ही काय करा, मायक्रो नोट्स, स्मॉल नोट्स बनवा. स्मॉल नोट्स म्हणजे कमी जागेत जास्त माहिती लिहिणे, ज्यामुळे काय होतं, एक्झामच्या वेळेला आपली रिव्हिजन क्विक होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाची गोष्टचा अर्थ असा होतो की तो आपली रिव्हिजन फास्ट झाल्यामुळे काय होतं बघा, रिव्हिजन फास्ट झाल्यामुळे आपला कॉन्फिडन्स वाढतो. म्हणजे नोट्स पण तुम्हाला काय यायच्या. ओके. बघा असं जर तुम्ही अभ्यास केला. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट, ट्रिक्स बनवा. ट्रिक्स दैनंदिन जीवनामध्ये संबंध जोडून ट्रिक्स बनवा, जेणेकरून विचार न करता लक्षात राहतं. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल आता बघा, एक्झाम्पलची ट्रिक आहे बघा, WBC. WBC म्हणजे काय, W म्हणजे वॉटर, वॉटर म्हणजे पाणी, मग पाण्यामध्ये विरघळतात विटॅमिन्स B आणि C. बघा अशी मी ट्रिक बनवली आहे बघायची. कशी वाटली ट्रिक. आता आपण एक ट्रिक बनवली बघा, निजाम. काय ट्रिक आहे, निजाम. निजाम म्हणजे काय, नि म्हणजे निऑन वायू, जो मेनली कुठे वापरतात, जो वापरतो जावरनं जाहिरातीसाठी वापरतात. बघा किती वेळ लागला, याला म्हणतात ट्रिक्स. मग ऐका, आपली जी स्टेट बोर्ड बॅच आहे मी लॉन्च करतो आहे थोड्या दिवसामध्ये. त्या याच्यामध्ये मी काय करणार आहे, आपण लाईन टू लाईन जाणार, लाईन टू लाईन, वी विल गो लाईन टू लाईन, लाईन टू लाईन जाईल मी. तुमच्याकडे घरी पुस्तक असेल किंवा PDF डाउनलोड करून झेरॉक्स काढून घ्या. तुमच्याकडे पुस्तक, इकडे माझ्याकडे PDF. ओके. तुमच्याकडे PDF, माझ्याकडे PDF, तुमच्याकडे पुस्तक, माझ्याकडे PDF. मग तुमच्याकडे सांगेल पेज नंबर हे आहे बघा, बघा समोर काय ओझोनचा थर आहे का, ओके बघा हे वाचणार, हे वाचणार. यातलं काय मेन आहे, एकच गोष्ट मेन आहे, ओझोन डे कधी आहे आणि कोणते वायू, CFC. बस संपला विषय. मग तुम्ही तेच हायलाइट कराल, बाजूला नोट्स काढून घ्याल. ओके. तुम्हाला चॅप्टर वाईज PDF पण मी प्रोव्हाइड करेल, याचीच सेम असंच असं. हा याने काय होईल बघा, याने तुमच्या डोक्यामध्ये फिक्स होईल की मी सरांसोबत मी PDF मी सगळ्या स्टेट बोर्ड वाचले. आता बघा मी नोट्स काढल्या आणि तुम्हाला शिकवलं, तुम्हाला वाटणार ब्रेनमध्ये अरे सरांनी पूर्ण नोट्स काढले का, काही स्किप तर केलं नाही ना, असं होऊ शकतं. मग तसं आपल्या ब्रेनला होऊ नये म्हणून डायरेक्ट पुस्तकाची PDF आणि PDF वाईज मी तुम्हाला लाईन टू लाईन असं शिकवेल, लाईन टू लाईन शिकवेल सगळं असं. ओके. सगळ्यांना क्लिअर आहे. म्हणजे याने काय होईल, तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा खूप वाढेल. ओके. मग अशा प्रकारे आपण चॅप्टर वाईज जाऊ पुढे आणि नक्की आपल्याला याचा फायदा होईल. ओके. सगळ्यांना क्लिअर आहे. ओके. बघा मग ही आपली स्टेट बोर्डची स्ट्रॅटेजी. अशा प्रकारे स्टेट बोर्डचा अभ्यास करा, नक्की तुम्हाला एक्झाम कुठली असू द्या एक्झामचा फायदा 100% होईल. ओके. आय होप सगळ्यांना कळलेलं आहे. ओके. तर बघा स्टेट बोर्डची जी बॅच माझी जी बॅच ती दाखवतोय बघा, ही कशी होणार आहे, ही मी घेईल चॅप्टर म्हणजे क्लास वाईज. मी 6वी मधलं पहिले संपवणार केमिस्ट्री, मग फिजिक्स, मग बायोलॉजी किंवा अल्टरनेट. म्हणजे आपण पहिले 6वी संपू, मग 7वी, मग 8वी, 9वी, 10वी बेसिक्स पासून समोर जाऊ आणि नंतर मग तुम्ही आपोआप त्याला चॅप्टर वाईज कंपाईल करा. ओके. बघा म्हणून तुम्हाला काय म्हटलंय, ऑनलाईन बॅच जी आहे बघा, याच्यामध्ये आपण चॅप्टर वाईज शिकू. 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी पार्ट 1, 10वी पार्ट 2 ची 6 पुस्तकं, एकूण 6 पुस्तकं. त्याच्यानंतर लाईन टू लाईन जाऊ.
म्हणजे काय स्किप करायचं काय नाही, राईट, पेन्सिलने खोडून टाका. ओके, त्याच्यानंतर सर्व घटकाच्या ट्रिक्स पण देईल तुम्हाला, चॅप्टर वाईज PDF पण देईल, तुमच्याकडे PDF देऊन देईल, एक तर प्रिंट काढा किंवा ओरिजिनल पुस्तक घेऊन ये. ओके, आणि सगळ्या ट्रिक मी तुम्हाला तयार करून देईल, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील लवकर. आणि आपल्या ट्रिक लाईव्ह असतात, आपण ट्रिक तयार करून ठेवत नाही, डायरेक्ट ऑलरेडी तयार ट्रिक्स आहेत किंवा आपण तयार करतो वेळेवर. हां, आणि एकदा ही बॅच केली तुम्हाला पुन्हा कुठलीही बॅच करायची गरज नाही. स्टेट बोर्डाची विशेषतः सगळ्यांना क्लिअर आहे. बघा, राज्यसेवा, कंबाईनची परीक्षा, रेल्वेची ALPची परीक्षा, सगळ्या रेल्वेच्या ग्रुप डीच्या परीक्षा, SSC, आरोग्य सेवक, CDS, NDA, सरळ सेवा, सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला ही बॅच उपयुक्त असणार आहे, लक्षात ठेवा, सगळ्या एक्झामसाठी. ओके, तर आपल्या ॲपवर जा. आपलं ॲप आहे बघा, सायन्स बाय राहुल देशमुख. सायन्स हे ॲप डाउनलोड करा, डाउनलोड करून ठेवा. थोड्याच दिवसामध्ये बॅच लॉन्च होईल पडेल. ओके, आणि याच्यामध्ये लेक्चर्स पण सुरू होतील. बॅचची व्हॅलिडिटी खूप जास्त असेल, कारण वर्षभर परीक्षा असतात. फीस पण खूप कमीत कमी फीज असेल. ओके, जेवढी पुस्तकाची कॉस्ट असेल तुम्हाला हे त्याच्यापेक्षा थोडी कमी फीज आपल्याला इथे मी ठेवेल. ओके, पण उद्देश काय बघा, याचा उद्देश असा आहे की खूप जागा निघतायत अलीकडच्या काळामध्ये, पण बेसिक क्लिअर नसल्यामुळे काय होतं, मुलांचा अभ्यास होत नाही, मुलांना सायन्स समजत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मुलं मोठी पुस्तक वाचतात, त्यात 11-12चे कॉन्सेप्ट टाकलेले असतात, पण जोपर्यंत 6वी ते 10वी बेसिक क्लिअर नसतं ते समजत नाहीत. ओके, आणि म्हणून 6वी ते 10वी स्टेट बोर्ड खूप महत्त्वाची आहेत. बेसिक क्लिअर करा, ॲडव्हान्स आपोआप समजतं, आणि नाही समजलं तरी ऑप्शन कट होतात. मग हा आपला उद्देश आहे. अशा प्रकारे बघा, हे आपलं डेमो लेक्चर होतं. ओके, तर जर तुम्हाला लेक्चर माझं आवडलं असेल, ही बॅच आवडली असेल, हा कॉन्सेप्ट आवडला असेल, स्ट्रॅटेजी आवडली असेल, तर नक्की आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना पाठवा. ओके, आपलं टेलिग्राम चॅनल आहे बघा, सायन्स बाय राहुल देशमुख. Google प्ले स्टोअरला ॲप आहे सायन्स बाय राहुल देशमुख, ते ॲप डाउनलोड करा. हा माझा नंबर आहे, कधी तुम्ही मला फोन करू शकता. जर मी फोन नाही उचलला, मी रिटर्न करतो कॉल. खूप फोन असल्यामुळे मी सहसा कधी रिप्लाय देणं शक्य होत नाही. जर मी लेक्चरमध्ये असेल तर मेसेज करा व्हॉट्सअपला. ओके, आणि मेसेजमध्ये तुमचं नाव काय काम आहे पूर्ण लिहायचं, म्हणजे मी तुम्हाला रिप्लाय देऊ शकतो. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, ती म्हणजे काय, ही बॅच सिरियस बॅच असणार आहे. जे मुलं फक्त सध्या कॉलेजमध्येच आहेत, सर आणखी मला अभ्यासाला सुरुवात केली नाहीये, त्यांना ती बॅच खूप उपयुक्त आहे. तुम्ही जर आत्तापासून ही बेसिकची बॅच केली तर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये पुढच्या वर्षी परीक्षा, त्या पुढच्या परीक्षा असेल तर नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. ठीक आहे, जे मुलं शाळेमध्ये आहेत, नीट JEEचे काही मुलं असतात, त्यांना पण ही बॅच, जे मराठी मीडियमचे मुलं आहेत, जे 11-12 सायन्सला आहेत, त्यांना पण बॅच उपयुक्त आहे, लक्षात ठेवा. ज्यांचं बेसिक कच्चं आहे त्या सगळ्यांना बॅच उपयुक्त आहे. मराठी मीडियमची पुस्तकं मी इथे वापरणार आहे, पण त्यात इंग्लिश शब्द पण वापरणार आहे, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला दोन्ही अँगलने याच्यामध्ये फायदा होईल. ठीक आहे, चला. ओके, आय होप सगळ्यांना क्लिअर असेल. ओके, जर तुम्हाला काही इश्यू असेल, डाऊट असेल तर नक्की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. आय होप. ओके, सगळ्यांना बेस्ट ऑफ लक, सगळ्यांनी ही बॅच जॉईन करा. ओके, चला आपण मग थांबूयात. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद.